नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे बोईसरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले। आरोपी रुपेश झा याला पोलिसांनी ताब्यात घेतले। पालघर जिल्ह्यातील बोईसर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी तसेच दलित समाज आणि मुस्लिम समाजाबद्दल सोशल मीडियावर भडकाऊ व आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परप्रांतीय व्यक्ती रुपेश झा यांनी केलेले हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत रुपेश झा याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। बोईसर येथे घडलेल्या या घटनेनंतर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांनी स्वतः बोईसर येथे उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला। तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव आणि पोलीस उपाधीक्षक विकास नाईक हेही बोईसर पोलीस ठाण्यात उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे काम करत होते। दरम्यान संतप्त जमावाने आरोपी रुपेश झा याची धिंड काढण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी नागरिकांना समजावून सांगत आरोपीवर ॲट्रॉसिटीसह सोशल मीडिया संदर्भातील कलमानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली। तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भडकाऊ वक्तव्यावर कमेंट, लाईक आणि फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। आरोपी रुपेश झा हा बोईसर येथील गणेशनगर परिसरातील रहिवासी आहे। तसेच या प्रकरणामागे आणखी कोणी सूत्रधार आहे का याचाही तपास करावा अशी मागणी जमावाकडून करण्यात आली। यानंतर जमाव शांत झाला असून पोलिसांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे। पहा याविषयी अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि उपाधीक्षक विकास नाईक यांनी दिलेली माहिती। शिक्षा झालीच पाहिजे, गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काय घटना घडली होती आणि काय गुन्हा दाखल झाला त्याबद्दल असं। सोशल मीडियावरती फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती एका व्यक्तीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दलित समाजाविरुद्ध अपशब्द वापरले होते। सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची तात्काळ पोलिसांनी दखल घेतलेली आहे। सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। सदर व्यक्तीलाही अटकेची प्रोसिजर आमची चालू आहे। सदर व्यक्तीविरुद्ध जे त्यांनी बोललेलं आहे त्या अनुषंगाने कडक कारवाई करण्याबाबत मी सूचना दिली आहे। तो गुन्हाही दाखल होईल, त्याला ताब्यात घेऊन अटक करून त्याबाबत कोणी त्यावरती कमेंट केले असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। सर, सामाजिक वातावरण जे बिघडलं जातं हे अशा ह्या प्रकारची विकृती नेहमीच काही ना काय सोशल मीडिया करत असतं, तर त्याबद्दल आपण काय आव्हान करू शकतो? अशा प्रकारे समाजविरोधी आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरून जे वातावरण बिघडवलं जातं त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करतोय, गुन्हा दाखल करतोय। पण सर्वांना मी सांगेल की सर्वजण संविधानाला मानणारे लोक आहेत, तर समाजामध्ये अशा जरी गोष्टी आल्या तर त्याला प्रत्युत्तर कायद्याने दिलं पाहिजे। त्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे, आपली कारवाई करते। त्याला प्रत्युत्तर म्हणून जर चुकीच्या पद्धतीने कारवाई झाली तर ते सुद्धा कुठंतरी कारवाईस पात्र ठरतील। तर माझी सर्वांना विनंती आहे, आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत, कायद्याला जे पालन करणारे लोक आहोत, त्याचं आपण पालन करू आणि ह्याला कायदेशीर आधारावर कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल आणि चांगला तपास करता येईल यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करेल असं मी सर्वांना आवाहन करतो। आपण सर्वांनी शांतता राखावी, ह्याच्यावरती सखोल आणि चांगल्या पद्धतीने तपास आम्ही करणार आहोत। आपल्याकडे जी यंत्रणा आहे त्याच्यावरती काय गुन्हे दाखल असतील किंवा त्याच्यावर काय कुठे कनेक्शन असेल ते पण आपण चेक करून घेतोय। आपण अशा प्रकारचे पुन्हा विकृती कोणी करू नये याबद्दल तुम्ही समाजाला काय सांगाल? इतर अशा प्रकारे जे वक्तव्य करतात त्याला एकतर कायद्याचं ज्ञान नसतं, संज्ञान नसतो आणि कुठेतरी तो समाजामध्ये चुकीचा संदेश पसरवण्याचा किंवा समाजामध्ये काही वाईट गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून करतो। तर असं कोणीही करू नये, ते कायद्याला धरून नाही आणि अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जास्तीत जास्त शिक्षा त्यांना कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर्व लोकांना माझं हीच विनंती राहील आणि आव्हान राहील, आपण सर्व कायद्याला मानणारे लोक आहात, तर या कायद्याचं पालन करा आणि असं कुठे चुकीचं आढळलं आपल्याला सोशल मीडियावरती तात्काळ आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावरती सुद्धा
त्या पोस्टवरती सुद्धा कारवाई करणार आहोत. आता आपल्यातर्फे सुद्धा निवेदन आलेलं आहे, त्यामध्ये आपण ॲट्रॉसिटी ॲक्टबाबत सुद्धा दिलेलं आहे. तर त्याच्या अनुषंगाने सुद्धा आपण त्यावरती कसे कलम लावता येतील तर त्यानुसार सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत. FIR दाखल होते आणि लवकरच आपण ज्या लोकांनी लाईक केलंय किंवा त्याला पुरं फॉरवर्ड केलं असेल किंवा काय केलं असेल त्या लोकांवर काय असे जे वक्तव्य करतात, असे जे पोस्ट टाकतात आणि त्यांना लाईक करतात ते सुद्धा कारवाईस पात्र असतात. त्यांच्यावरती सुद्धा उचित कायदेशीर कारवाई आपण करणार आहोत. आरोपीचं नाव काय ना आरोपी कुठला मूळचा आहे आणि सध्या इथे काय काम करतो आणि काय करत आहे? आरोपीचं नाव रुपेश झा आहे आणि तो बोईसरमधलाच आहे. आपण त्याचं ड्रायव्हिंगचं काम करतोय, तर त्याचं आपण सर्व अकाउंट वगैरे सगळं चेक करून काय काय त्याचे लिंकेज आहेत ते पण आपण यामध्ये चेक करून घेऊ. तो फिर्यादी झाला आहे आणि त्यानेही फिर्याद दिली आहे. जो आपला आरोपी आहे त्या आरोपीने आज दिनांक 10/3/2026 रोजी आपल्याला ही घटना समजली आहे. त्याने 6 वाजताच्या सुमारास बोईसर भीमनगर येथील अमृततुल्य मावळा चहा या दुकानामध्ये आला. तो हे कुणाची हकीकत आहे, स्टेटमेंट आहे. त्याच्यानंतर सायंकाळी 6 वाजता सुमारास सतीश लोखंडे यांनी माझ्याशी संपर्क करून रुपेश झा नावाच्या व्यक्तीने आपल्या माननीय बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात संविधानाबद्दल आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह अपशब्द वापरून आपल्या बौद्ध समाजात आई बहिणीवरून शिवीगाळ केलेली हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केलेला आहे असं सांगितलंय. म्हणून मी माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक ॲप्लिकेशन ओपन करून त्याने ते तपासलं. त्याने तो व्हिडिओ बघितला. त्या व्हिडिओमध्ये रुपेश झा नावाच्या व्यक्तीने त्याचे स्वतःचे फेसबुक ID त्याचा URL काढला आहे त्याने आणि तो URL त्याच्या नावाचा स्वतःचा आहे. म्हणून त्यांनी दिनांक 10 आज रोजी सायंकाळी 6 वाजेच्या पूर्वी, त्याला वेळ नक्की माहिती नाही म्हणून त्याने 6 वाजेच्या पूर्वी सांगितलं आहे, भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाणून बुजून व हेतुपुरस्पर आक्षेपार्ह व अवमानकारक शब्द वापरून आमच्या बौद्ध समाजास तेरी बहीण की वगैरे ते जे शब्द आहेत ते वापरले आणि त्याच्या पद्धतीने आई बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली आणि व्हिडिओ तयार करून तो फेसबुक सोशल मीडियावरती व्हायरल केला. त्याच्या विरोधात त्यांनी तक्रार दिली आहे. म्हणून आपण त्याच्या विरोधात आपल्या महापुरुषांचा अवमान करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे, आपल्या आया बहिणींना त्यांना लज्जास्पद जे शब्द असतात असे शब्द वापरून त्यांना अब्रूस बाधा होईल असे शब्द वापरले. म्हणून त्यांच्या अब्रू नुकसानीबद्दलचा पण आपण कलम लावलाय आणि अशा पद्धतीने हे कलम लावून म्हणजे पूर्वीचे आपल्या भावना दुखावल्या त्याचा कलम, आपल्या महापुरुषांचा अवमान केला त्याचा कलम, आया बहिणींना आणि अपशब्द वापरले म्हणून आणि शिवीगाळ केली ते एक कलम आणि त्याच्यात आपल्या समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीचे कलम लावून त्याला विथ ॲट्रॉसिटी की जे ॲट्रॉसिटीचं 3(2)VA आणि 1W अशा पद्धतीचं आपण ते कलम लावून गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्या तो आरोपी आपल्या याच्यावरती अटकेत आहे. आरोपीवरती नव्याने अजून एक गुन्हा आहे. अशा पद्धतीने हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचं इन्व्हेस्टिगेशन मी स्वतः करणार. आज जी बोईसरमध्ये घटना घडलेली आहे ती खूप निंदनीय आहे आणि याची दखल बोईसर पोलीस स्टेशन आणि आपलं पालघर जिल्हा प्रशासन, आपल्या इकडे DYSP साहेब आहेत, आपले ॲडिशनल SP साहेब आहेत, तसेच इकडचे PI आणि बऱ्याचशा प्रशासनाने आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. आणि हा वाद पुढे वाढू नये आणि अशा पद्धतीची जी एकदम घाणेरड्या वृत्तीची जी लोकं आहेत त्यांना आळा बसावा म्हणून प्रशासनाने योग्य ते ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत आणि मुस्लिम समाजाच्या भावना पण भडकवलेल्या आहेत त्याबद्दल ही ॲक्ट लावलेले आहेत. या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. तरीही आपण एक शांतता राखावी आणि पुढे हा मॅटर वाढू नये एवढंच बघण्यात यावं. प्रशासनामार्फत जी कारवाई केली जाते त्या अंतर्गत सुद्धा आम्ही इकडचे जे बोईसरचे स्थानिक नागरिक आहोत, स्थानिक नेते मंडळी आहेत, आम्ही एक वेगळ्या पद्धतीने कायदेशीर लढा या बाबतीत देणार आहोत. आणि यापुढे फक्त प्रशासनाला आमची एवढीच मागणी असेल की याच्या मागे जे सूत्रधार आहेत त्यांचा छडा लावा, अन्यथा आम्ही आमच्या मार्गाने छडा लावू. आणि साहेबांनी कारवाई केलेलीच आहे, प्रशासनाने जी कारवाई केलेलीच आहे, पण आम्ही सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद आहोत, शिवाजी छत्रपती महाराजांची औलाद आहोत.
आम्ही आमचा कायदेशीर लढा हा देत राहू आणि या पाठीमागे असणारे सूत्रधार आणि याची जी कृत्य केली त्यांना कारवाई केल्याशिवाय आपण थांबणार नाही. तरी सगळ्यांनी शांतता राखा, कुठलंही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका. शासन आपल्याला मदत करत आहे, आपणही शासनाला मदत करावी हेच आव्हान आपल्याला करतोय. धन्यवाद. आपण पाहत राहा निर्भीड समाचार. की या ठिकाणी आपण